राणी कलरचा ब्लाउज आहे. 5 वर्ष आहे हा आता माझ्याकडे. दिवाळी येते आणि घालायला काही नाही, हा नक्की तुमचा एक प्रॉब्लेम असेल. त्यामुळे आय एम गोइंग टू मेक इट इझियर बाय टेलिंग यू द 3 ब्लाउजेस दॅट यू नीड टू हॅव. प्लेन ब्लॅक ब्लाउज. नाउ मेक शुअर की ह्या ब्लाउज वरती काही एम्ब्रॉयडरी, काही डिझाईन असं जास्ती काही नाही, आणि हॅव इट इन अ मटेरियल विच गोज ऑन अ लॉट ऑफ डिफरंट साडीज. मी माझे सगळे ब्लाउजेस पॅडेड शिवते, म्हणजे काही ॲडिशनल स्ट्रेस नको आणि खूप कम्फर्टेबल वाटतं. वाईड व्ही आहे. इथे मला टाईट झालं की आय इमिडिएटली फील सफोकेटेड. प्लेन ब्लॅक ब्लाउजेस सगळ्या साड्यांवरती खूप मस्त जातात आणि स्टायलिंगला खूप स्कोप असतो. व्हाईट ब्लाउज, बट नॉट स्टार्क व्हाईट. एकदम असा शुभ्र पांढरा असला की तो बऱ्याच कलर्सवरती जात नाही. इट लुक्स ऑड. सो जस्ट गो फॉर अ स्लाइटली ऑफ व्हाईटिश कलर. कॉटनचा ब्लाउज आहे, सो ऑल युअर कॉटन मल लाईट साडीज will look amazing on this. Back is square. याला इथे डिटेलिंग आहे. It's just basic. हा फ्रंट ओपन ठेवलाय, तो काळावाला बॅक ओपन आहे. बोथ ऑफ दीज कॅन बी वर्न विथ लूज ड्रेप्स. परफेक्ट असं कन्सील होऊन जातं. आता आपण हे मी वर्सिटाईल ब्लाउजेसचा विचार केला की गोल्ड, सिल्वर असा सगळ्याचा विचार करतो. बट आय विल टेल यू, दिस ब्लाउज गोज ऑन एव्हरीथिंग. पर्सनली माझ्या वॉर्डरोब मधल्या 20 साड्या ह्या ब्लाउज वरती आजपर्यंत मी घातल्यात. राणी कलरचा ब्लाउज आहे. 5 वर्ष आहे हा आता माझ्याकडे. आय वॉर्न दिस ॲज अ लेहंगा ब्लाउज, साडी ब्लाउज. ह्याची खूप ओपन बॅक आहे, पॅडेड अँड वाईड. इट्स जस्ट सो वर्सिटाईल. कोणी विचार नाही करणार की हॉट पिंक ब्लाउज आपण करून घेऊया. 2-3 अशा ऑफ कलरच्या साड्या घेऊन जायच्या दुकानात. पिंक फॅब्रिक्स ट्राय करायचंय, सो तुम्हाला अंडरटोन वगैरे जरा कळेल. चूज द वन विच इज मोस्ट वर्सिटाईल अँड जे ह्या सगळ्या साड्यांवरती जातो, अँड गेट दॅट वन स्टिच. जर तुमच्या ब्लाउजचं फिटिंग परफेक्ट असलं आणि स्टाईल आवडती असली आणि सफोकेटिंग नसली की परफेक्ट सगळ्या साड्यांवरती तुम्ही सॉर्ट व्हाल. ट्रस्ट मी ऑन दिस.